नमस्कार. हेडगेवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने संघाचा सेवा विभाग सुरू झाला आणि सर्व देशामध्ये हळूहळू सेवा कार्यांचं जाळं उभारायला सुरुवात झाली. भैयाजी जोशी तेव्हा पश्चिम महाराष्ट्र प्रांत, नंतर पश्चिम क्षेत्राचे आणि नंतर अखिल भारतीय सेवा प्रमुख म्हणून काम करत होते. त्यांच्या या प्रवासामध्ये सेवा संस्थांचं चाललेलं काम ते अगदी जवळून बघत होते. त्यांच्या असं लक्षात आलं की सेवा कार्य तर चांगल्या पद्धतीने चालू आहेत, परंतु ज्या गतीने आणि ज्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ होणं अपेक्षित आहे, विस्तार होणं अपेक्षित आहे, तो होत नाहीये. याचं कारण बहुतेक सेवा कार्य ही सर्वसामान्य स्वयंसेवकांनी व्यक्तिशः स्वरूपात सुरू केलेली होती आणि जोपर्यंत त्याला संस्थात्मक रूप येत नाही तोपर्यंत त्या कामाला गती आणि वाढ मिळणं हे शक्य नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. परंतु निवृत्त झालेले सगळे स्वयंसेवक प्रामुख्याने या सेवा क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्याला संस्थात्मक रूप देणं हेही अवघड काम होतं. त्यामुळे अशी कुठली तरी संस्था असावी की जी या व्यक्तिगत चालणाऱ्या सेवा कार्याला संस्थात्मक रूप देतील, म्हणजे संस्था नोंदणीपासून त्यांच्या दैनंदिन कामापर्यंत त्यांना सर्व प्रकारची जी मदत लागेल ती उभी करेल, अशी संस्था उभी राहायला हवी असं त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून 17 मार्च 1998 रोजी सेवावर्धिनी या संस्थेची रीतसर नोंदणी झाली. सेवा संस्थांचं क्षमतावर्धन करणं, त्यांच्या नोंदणीपासून त्यांच्या दैनंदिन कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी या निवारण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणं, असं प्रामुख्याने या कामाचं स्वरूप सुरुवातीला ठरवलं गेलं. संस्थेची जेव्हा घटना केली तेव्हा ती घटना अतिशय सर्वसमावेशक अशी आहे, म्हणजे सेवावर्धिनी कुठल्याही क्षेत्रामध्ये सेवा कार्य उभी करू शकते स्वतःची, अशी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होती. पण तरी सुद्धा सेवावर्धिनी स्वतःचं असं कुठलंही सेवा कार्य उभं करायचं नाही, असा त्यावेळच्या संचालकांनी निर्णय घेतला आणि तो आजपर्यंतही आम्ही पाळतो आहोत. एवढंच करता की स्वतःचं सेवा कार्य उभं केलं की समाजातून मिळणारे सर्व सहाय्य हे माझ्या प्रकल्पाला कसं मिळेल असाच विचार सहजपणे लोकांच्या मनामध्ये येतो, तो आपल्याही मध्ये येऊ शकेल. आणि म्हणूनच ठरवून सेवावर्धिनींनी स्वतःचं असं सेवा कार्य करायचं नाही असा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळामध्ये अशा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना तुम्हाला मदतीची गरज आहे, तुम्हाला वाढीसाठी संस्था नोंदणी करणं गरजेचं आहे, असं एका अर्थाने मार्केटिंग करण्याकरता सेवावर्धिनीचा 10 वर्षाचा कालावधी गेला. या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे ट्रेनिंग्स सेशन्स अरेंज करणं, असेही छोटे छोटे काम सेवावर्धिनी करत होती. राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही संमेलनं, त्यावेळेस दिल्लीमध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा त्यांच्या मदतीने एक मोठा मेळावा सेवा संस्थांचा घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडणं, असेही काही काही छोटे छोटे प्रकार त्यावेळेस केले गेले. नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं की सेवा संस्थांना याची हळूहळू गरज निर्माण झालेली आहे आणि मग हळूहळू सेवा संस्थांच्या कामाची गती वाढवण्याच्या नेमकेपणाने काय काय त्यांना करावं लागेल या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं सेवावर्धिनीने सुरू केलं. स्वतःचा प्रकल्प निर्माण करायचा नाही असं जरी असलं तरी सुद्धा बदलतं सेवा क्षेत्र आणि त्याच्या गरजा लक्षात घेता प्रत्यक्ष सेवा कार्यात उतरल्याशिवाय सेवा संस्थांना नेमक्या काय अडचणी येतात प्रकल्प चालवताना हे आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून सेवा कार्यामध्ये उतरण्याचा निर्णय सेवावर्धिनीने घेतला, पण तोही वेगळ्या प्रकारे. सेवा संस्थांना बरोबर घेऊन त्या काम करत असलेल्या सेवा कार्यातच सेवावर्धिनीने एक पार्टनर म्हणून भूमिका निभावायची ठरवलं आणि याला आपण कोऑर्डिनेटेड प्रकल्प म्हणतो. प्रकल्प एकत्रितपणे करण्याची एक आधुनिक पद्धती सेवावर्धिनीने विकसित केली. आणि मग हळूहळू छोटे छोटे प्रकल्प करत
गोष्टी अशा लक्षात यायला लागल्या की आपण जो प्रकल्प अहवाल लिहितो तो एका अर्थाने ऑफिसमध्ये बसून लिहिलेला अहवाल असतो. प्रत्यक्ष फील्डमध्ये येणाऱ्या अडचणी या अगदीच वेगळ्या प्रकारच्या असतात. आणि म्हणून प्रकल्प समन्वयित प्रकल्प करायला सुरुवात केल्यानंतर प्रकल्पामध्ये येणाऱ्या नेमक्या अडचणी, ग्राउंड लेवलला येणाऱ्या अडचणी याही आमच्या लक्षात यायला लागल्या. आणि मग प्रकल्प अहवाल लिहिणं हे जास्ती वास्तवदर्शी व्हायला लागलं. आणि म्हणून या पुढल्या काळामध्ये साधारणपणे दुसऱ्या टप्प्यामध्ये असं आपण म्हणू की 2013चा दुष्काळ होता. त्या काळामध्ये पाण्यासंदर्भात काय करायचं असाही एक मोठा विचार सुरू झालेला होता. त्या क्षेत्रातली अनेक तज्ज्ञ मंडळी हे सेवावर्धिनीच्या संपर्कामध्ये होती आणि त्यातून एक संधी सेवावर्धिनी पुढे अचानकपणे उभी आली. जनसेवा सहकारी बँक हडपसर भागामध्ये आहे आणि त्यांचे सासवड भागामध्ये अनेक सभासद आणि संचालक मंडळी त्यावेळेस काम करत होती. दुष्काळाच्या काळामध्ये सासवड भागामध्ये म्हणजे सासवडच्या डावीकडच्या भागामध्ये जो दुष्काळी पट्ट्यात येतो भाग, तिथे पाण्याची तीव्र टंचाई होती आणि त्यामुळे पाण्याचा टँकर मागवणे याला पर्याय नव्हता. रोज पाण्याच्या टँकर करता पैसे उभे करणं हे गावालाही शक्य नव्हतं. म्हणून एकतपूर मधली काही मंडळी तिथल्या बँकेचे संचालक होते त्यांना घेऊन जनसेवा बँकेमध्ये आले आणि बँकेने याला अर्थसहाय्य करावं अशी गळ त्यांनी घातली. बँकेने ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना प्रतिसाद दिला. पण बँकेच्याही लक्षात आलं की रोज पाण्याकरता पैसे देणं हे बँकेला सुद्धा जमणार नाहीये, याला काहीतरी उपाय शोधला पाहिजे. आणि म्हणून जनसेवा बँक सेवावर्धिनीला अप्रोच झाली आणि याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय शोधा, त्याच्याकरता लागलेलं सहाय्य आम्ही तुम्हाला करू असं त्याने आम्हाला सांगितलं. आणि मग काही तज्ज्ञ मंडळीला घेऊन आम्ही एकतपूर या गावामध्ये गेलो. कऱ्हा नदी त्या गावातनं वाहते. सुदैवाने तिथली वाळू उपसा झालेला नव्हता आणि म्हणजे तज्ज्ञ मंडळी आमच्या बरोबर आली. त्यांनी असं सांगितलं ज्या अर्थी वाळूचा उपसा झालेला नाही त्या अर्थी खाली पाणी नक्की असणार, आपल्याला जरा प्रयत्न करायला हवेत. आणि मग छोटे छोटे उपाययोजना करून आम्ही एकतपूरच्या नदीच्या लगत जी त्यांची विहीर होती तिथे खाली चर खणून त्यात पाईप घालून आम्ही तिथपर्यंत त्या विहिरीपर्यंत आणलं आणि तिथनं पाणी यायला सुरुवात झाली. ते पाणी आल्यानंतर त्याच्या अवतीभोवतीची स्वच्छता राखणं, त्या पाण्याचा योग्य वापर होईल याच्याकरता काळजी घेणं, याच्याकरता गावची समिती पण आम्ही निर्माण केली. सुदैवाने लगेच पाऊस सुरू झाला आणि चांगल्या प्रकारे पाणी त्या विहिरीमध्ये साचू लागलं. हे काम सुरू करण्याच्या आधी साधारणपणे 35,000 लिटर पर डे असं त्या गावचं पाण्याचं कन्झम्पशन होतं. परंतु पाणी यायला सुरुवात झाल्यानंतर ते कन्झम्पशन जवळपास 50,000 ते 60,000 लिटर पर डे असं व्हायला लागलं. आणि म्हणून सेवावर्धिनीचा थोडासा अंदाज चुकला. आम्हाला असं वाटलं होतं की साधारणपणे हे मे जून पर्यंत पाणी टिकेल आणि पावसाळा आल्यानंतर परत विहिरीला पाणी नक्कीच येईल, कारण त्याची सोय आपण केलेली होती. परंतु मुळातला जो प्रश्न रोजचा जो भेडसावत होता तो नक्की कमी झाला. ते काम पाहून पलीकडच्या ज्या नदीच्या पलीकडे जे दुसरं गाव होतं तेही आम्हाला अप्रोच झालं. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला कुठल्याही गावात काम करायला काही अडचण नाही, पण गावांनी अशा प्रकारे आम्हाला सहाय्य करण्याची आवश्यकता आहे. गावची समिती निर्माण करणं, तिथे येणाऱ्या अडचणींकरता जी काही अडचण निर्माण होईल तेव्हा गावांनी एकत्र येऊन तो अडचणी सोडवणं, असं जर सहाय्य आम्हाला तुम्ही केलं तर तुमच्याही करता आम्ही काम करू. त्यांनी त्याला मान्यता दिली आणि पलीकडच्या गावामध्ये सुद्धा नदीलगत जी विहीर होती तिथेही अशाच प्रकारे जरा वेगळी ट्रीटमेंट करून सेवावर्धिनी तिथेही काम केलं. तेही यशस्वी झालं. त्याही विहिरीला चांगलं पाणी यायला सुरुवात झाली. यामुळे पाण्याच्या क्षेत्रात काम करताना एक उत्साह निर्माण झाला आणि या सगळ्या दोन्ही प्रकल्पांकरता आम्हाला ॲटलास कॉपकोनी पहिल्यांदा सहाय्य केलं होतं. आमच्या कामावर कंपनी खुश झाली होती की चांगलं काम झालंय, कमी खर्चात पण खूप छान पद्धतीने काम तुम्ही केल्यामुळे एक तुम्हाला आणखी मोठी संधी आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे, एक मोठं प्रपोजल तुम्ही आम्हाला द्या, असं त्यांनी आम्हाला आग्रह धरला.
मोठं म्हणजे किती मोठं आम्हाला कळेना, तर त्यामुळे द्या तुम्ही 1.5-2 कोटीपर्यंत जे काय असेल तुम्ही आम्हाला प्रपोजल द्या. एकंदर आकडा लक्षात आल्यानंतर खूप चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध असं लक्षात आल्यानंतर सेवावर्धिनीचे सगळे संचालक मंडळ, पाण्याच्या क्षेत्रात जी आमच्या बरोबर जोडली गेलेली मंडळी होती ती एकत्र बसली आणि याचा जर आपण सर्वंकष विचार केला तर गाव पातळीवर पाण्याच्या क्षेत्राची सर्व माहिती असणारा एखादा कार्यकर्ता जोपर्यंत आपण उभा करत नाही तोपर्यंत कुठलंही काम हे शाश्वतपणे टिकणारं होणार नाही. आणि म्हणून असा कार्यकर्ता निर्माणाचं कामाचा प्रपोजल आपण या निमित्ताने द्यावं असा एकमताने निर्णय झाला. त्याला नाव आम्ही दिलं होतं जलदूत. आणि मग 8वी पास आणि त्याच्या पुढे किती शिक्षण झालेला, गाव पातळी गावात राहून शेती करणारा आणि गावाकरता काहीतरी करायची ज्याच्यामध्ये तळमळ आहे असा कार्यकर्ता निवडण्याचं काम सेवावर्धिनीच्या संबंधित असलेल्या ज्या अनेक सेवा संस्था होत्या त्यांच्या मदतीने आम्ही करायचं ठरवलं. त्यामुळे त्या निवडलेल्या संस्थेचा ऑफिसमध्ये काम करणारा एक प्रतिनिधी आणि संस्थाच्या कार्यक्षेत्रात काम करते अशा संस्थेचा असा एक प्रतिनिधी शक्यतोवर ग्रामसभेतनं निवडला जावा, जेणेकरून सगळ्या गावाची तो करत असलेल्या कामाला मान्यता मिळावी असा विचार करून ग्रामसभेमध्ये निवडलेला प्रतिनिधी गाव पातळीवरचा असे 2 प्रतिनिधी प्रत्येक संस्थेने द्यावेत असा आम्ही आग्रह धरला. त्यांची निवड झाली आणि साधारणपणे 45 ते 50 जलदूत म्हणजे साधारणपणे 25 संस्था त्याच्यामध्ये सहभागी झाल्या. ही सगळी मंडळी शेतकरी होती, त्यामुळे सलग महिनाभर 2 महिने ट्रेनिंग देणं त्याच्याकरता वेळ काढणं हे त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून दर 2 महिन्यांनी 6 दिवसाचं प्रत्यक्ष ट्रेनिंग आणि नंतरच्या 2 महिन्यामध्ये प्रत्यक्ष गावामध्ये काम करणे असं कामाची पद्धत ठरली. या 2 महिन्यामध्ये सेवावर्धिनीची तज्ज्ञ मंडळी ही त्या जलदूतांच्या गावाला प्रत्यक्ष जात होती. त्याला तिथे येणाऱ्या प्रत्यक्ष ज्या अडचणी त्याच्यावर लगेचच उपाययोजना करत होती. जी थेअरी त्याला ट्रेनिंगमध्ये शिकवली ती त्याला समजली की नाही, त्यात काही त्याला अडचणी आहेत का हे या ठिकाणी समजून घेतलं जात होतं. आणि असा संपर्क सातत्याने ठेवल्यामुळे वर्षभराच्या ट्रेनिंग नंतर त्या जलदूतांनी आपल्या गावामध्ये पाण्यासंदर्भामध्ये काय काम करणं शक्य आहे याच्यावर त्यांनी विचार करून 2 कामं सुचवावीत असं त्याला सांगितलं. त्यापैकी एक नक्की सेवावर्धनच्या माध्यमातून हा जो ॲटलास कॉपकोनी फंड दिलाय त्याच्यामधून आपण करणार असं त्यांना सांगितलं होतं. ॲटलास कॉपकोला जेव्हा आम्ही प्रपोजल दिलं तेव्हा त्या ट्रेनिंगचा खर्च जवळपास 1,20,00,000 रुपयाचा होता आणि प्रत्यक्ष कामासाठी 80 लाख रुपये शिल्लक राहिले होते. ॲटलास कॉपकोनी खूप आग्रह धरला की नाही हे थोडंसं ट्रेनिंग करता कमी खर्च करा, पण प्रत्यक्ष कामामध्ये आम्हाला जास्ती पैसे तुम्हाला द्यायचे. आम्ही त्यांना सांगितलं की प्रत्यक्ष ट्रेनिंग जोपर्यंत होत नाहीत, कार्यकर्ता जोपर्यंत प्रशिक्षित होत नाहीत तोपर्यंत कितीही कामं केलीत तरी ती शाश्वत ठरणार नाही. आमचा आग्रह त्यांनी शेवटी मानला आणि त्यांनी परवानगी दिली. प्रत्यक्ष जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा हा ट्रेनिंगचा खर्च हा जवळपास 75 ते 80 लाख झाला. त्यामुळे उरलेले पैसे जवळपास 40 लाख रुपये आमच्याकडे शिल्लक राहिले. ते आम्ही ते परत करायचे की काय असं आम्ही त्यांना विचारलं. ते म्हणाले नाही, हे पैसे तुम्ही प्रत्यक्ष कामाकरता वापरा. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये बजेट नेमकं उलटं झालं. 80 लाख रुपये हे ट्रेनिंग करता आणि 1,20,00,000 रुपये हे प्रत्यक्ष कामाकरता उपलब्ध झाले. आणि खूप छान काम या 25 गावांमध्ये सेवावर्धनच्या माध्यमातून झालं. आता काम छान झालं असं सेवावर्धिनी म्हणून उपयोगाचं नसतं. त्यामुळे त्याचं ॲटलास कॉपकोच्या माध्यमातून थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन त्यांनी करून घेतलं आणि त्यांचाही रिपोर्ट खूप छान आला की हे काम खूप छान पद्धतीने सेवावर्धिनींनी या लोकांच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारचा प्रकल्प हा सातत्याने राबवण्याची गरज आहे असं त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केलं. आणि त्यामुळे परत 2017ला त्यांनी आम्हाला दुसरा प्रकल्प द्यायला सांगितला. जलदूत 2 या नावाने तो सुरू केला. मधल्या काळामध्ये कोविड आला म्हणून तो पिरियड थोडा लांबला
आणि साधारण 22-23 मध्ये हा प्रकल्प आम्हाला संपवता आला. या दोन्ही काळामध्ये केलेलं सेवावर्धिनीचं पाण्याचं काम आजही शाश्वतपणे उत्तम पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे पाण्याच्या क्षेत्रामध्ये एक चांगलं काम या निमित्ताने उभं राहिलं. 2023 साली सेवावर्धिनीला 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सव झाला. त्यानिमित्ताने 2 दिवस सेवावर्धिनीच्या संपर्कात असलेल्या 500हून अधिक सेवा संस्था आहेत, त्यातल्या 350 संस्थांनी प्रत्यक्ष नोंदणी केली आणि जवळपास 250 संस्थांचे प्रतिनिधी 2 दिवस पुण्यामध्ये सेवावर्धिनीच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झाले. या कालावधीमध्ये रौप्य महोत्सवामध्ये भैयाजी जोशी जे आमचे संस्थापक सदस्य होते, त्यांनी सेवा कार्यामधली आपली भूमिका काय आहे, आपण सेवा कार्य का करतो, ही उत्तमपणे विशद केली. आणि त्यानंतर सेवा क्षेत्राशी निगडीत अनेक विषयांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं. त्या कार्यक्रमामध्ये रायभाई पोपेरे आणि गिरीशी प्रभुणे यांचीही मुलाखत झाली. सेवा क्षेत्रामध्ये एक वेगळं काम करणारे हे दोन्ही व्यक्ती राहीबाईंच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बीज बँक कशी त्यांनी जोपासली, वाढवली, त्यांना काय अडचणी आल्या आणि आता त्याची काय स्थिती आहे याचं सुंदर विवेचन त्यांनी केलं. आणि गिरीशजींनी ते करत असलेल्या कामामध्ये विशेषतः ज्याला DNT ट्राईब्स म्हणतो आपण, त्यांच्याकरता त्यांनी केलेलं काम, त्याच्यात त्यांना आलेल्या अडचणी आणि आता ते करत असलेलं काम याचं त्यांनी सुंदर विवेचन केलं. आणि या दोन्ही सेवावर्तींच्या माध्यमातून तिथे आलेल्या सर्व मंडळींना एक नवीन ऊर्जा प्राप्त झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्ही सेवा तरंग असं नाव दिलेलं होतं. त्या सेवा तरंगाचं नंतरच्या काळामध्ये सुद्धा सेवा तरंग 1, सेवा तरंग 2, सेवा तरंग 3 असे दरवर्षी सेवावर्धिनीच्या वर्धापन दिनानिमित्त सेवा संस्थांना एकत्र करून कार्यक्रम करावा असंही त्यावेळेस ठरलं. पण वर्षांनीच न बोलवता वर्षभरात त्यांच्याशी संपर्क राहण्याकरता आणखीन काय करता येईल याचाही विचार झाला. आणि मग त्याच्यामध्ये सेवा वार्ता आणि प्रत्यक्ष ट्रेनिंग या मधल्या काळामध्ये सगळ्या सेवा संस्थांना ऑनलाईन ट्रेनिंगची पण सवय झालेली होती. त्यामुळे ट्रेनिंग जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने होईल आणि सेवा वार्ता हा त्यांना ऑनलाईन पद्धतीने पण आपण पाठवत होतो आणि प्रत्यक्षही आपण प्रिंट करून पाठवत होतो. त्यामुळे वर्षभरात 6 ट्रेनिंग आणि 6 वार्तापत्र असं कार्यक्रम आणि त्याचा समारोप म्हणून सेवावर्धिनीच्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रत्यक्ष 2 दिवसाचं कार्यशाळा असा त्याचं कार्यक्रमाचं स्वरूप झालं. आणि गेले 3 वर्ष म्हणजे 23 नंतर 24 मध्ये, 25 मध्ये आणि आता 26 मध्ये 3 लागोपाठ सेवा तरंग हे कार्यक्रम झाले. त्यालाही 100हून अधिक सेवा संस्था त्याच्यामध्ये सहभागी असतात. त्याही 2 दिवस असतात. आणि आता त्यांच्या माध्यमातून आणखीन काय काम करता येईल, सेवावर्धनच्या माध्यमातून आता अनेक असे प्रकल्प सेवा संस्थांना बरोबर घेऊन केले जात आहेत. जलदूत हे त्यातलं एक उदाहरण मी दिलं. तसं समग्र ग्रामविकास असाही एक विषय सेवावर्धिनीच्या माध्यमातून चालू आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा सेवावर्धिनीचं सेवा संस्थांना बरोबर घेऊन कामं चालू आहेत. शिक्षण क्षेत्र त्याच्यामध्येही सेवा संस्थांना बरोबरून काही कामं चालू आहेत. मेळघाट सारखा दुर्लक्षित भाग, इथे देशपांडे दाम्पत्य मेळघाट मध्ये जे काम करतायत संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून, त्यांनाही खूप मदतीची आवश्यकता होती. त्यामुळे विद्यार्थी परिषदेचे एक जुने कार्यकर्ते येऊन आपण असं काहीतरी यांना मदत करावी असं त्यांनी ठरवलं. आणि सेवावर्धनच्या माध्यमातून स्वयंसेवी पद्धतीने आपण काय मदत करू शकतो याचा विचार करून मेळघाट सपोर्ट ग्रुप अशी एक ऍक्टिव्हिटी सेवावर्धनीच्या माध्यमातून चालतीये. आणि त्या माध्यमातून दर मे महिन्यामध्ये आपण कपडे संकलन आणि निधी संकलन असं दोन्ही प्रकल्प या ठिकाणी राबवतो. त्यालाही खूप छान प्रतिसाद जनतेकडून लाभतोय. हे जमा झालेले कपडे हे मेळघाटामध्ये जे वापरण्यास योग्य असतील ते वापरले जातात आणि उरलेल्या कपड्यामधून त्यातनं गोधड्या शिवणे, आणखीन काही गोष्टी बनवणे असे उपक्रम ह्या मेळघाटामधल्या स्त्रिया आत्ता करत आहेत. त्यामुळे त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा रोजगार उत्पन्न झालाय.
आता मेळघाटाशिवाय सुद्धा आणखीन काही सेवा संस्थांना सुद्धा इथे जमा झालेले कपडे हे आपण देत आहोत. हे करत असताना आणखीन एक गोष्ट पुढे लक्षात आली की CSRचा कायदा झाला, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर निधी आता सेवा कार्याकरता उपलब्ध होऊ शकणार होता अशी स्थिती निर्माण झाली. परंतु त्याच्याकरता लागणारी जी सगळी तांत्रिक बाबी आहेत त्या सेवा संस्थांच्याकडे पूर्ण होत होत्या असं नाही, आणि म्हणून त्याच्याही करता प्रशिक्षण देणं, सेवा संस्थांकडे या सर्व गोष्टी कशा पूर्णपणे झालेल्या असतील याची काळजी घेण्याकरता सुद्धा सेवावर्धिनीने काम सुरू केलं. आणि ते सुरू करत असताना सुद्धा ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल कसा लिहावा, तो प्रत्यक्ष राबवावा कसा, याही संदर्भामध्ये प्रशिक्षण देण्याची सुरुवात झाली. आणखीन एक गोष्ट अशी लक्षात आली की CSR देणाऱ्या कंपन्यांना सुद्धा शक्यतो शहराभोवती प्रकल्प चाललेला हवा असतो, जेणेकरून त्या प्रकल्पाला भेट देणं त्या CSR कंपन्यांना शक्य होईल. परंतु जिथे खरी गरज आहे तिथे तो CSR निधी पोहोचत नव्हता, आणि आमचा आग्रह होता की हा निधी जिथे खरं काम चालू आहे, जिथे खरी पैशाची गरज आहे अशा ठिकाणी जाणं गरजेचं आहे. ट्रास्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोदजी चौधरी जे आमचे मानद अध्यक्ष आहेत, त्यांच्या समोर हा प्रश्न आम्ही मांडला आणि त्यांनी तो मांडला की तुमचं म्हणणं बरोबर आहे की जिथे खरं काम चाललेलं आहे आणि ज्या संस्थांना खरी पैशाची गरज आहे तिथपर्यंत CSR कंपन्या आम्ही पोहोचू शकत नाही. आणि म्हणून सेवावर्धिनी यांनी जर या सेवा संस्थांच्या मानांकनाचं काम तुम्ही सुरू केलं की जेणेकरून CSR देणाऱ्या कंपन्यांना निवडलेली संस्था ही योग्य संस्था आहे, त्याचे सगळे कायदेशीर पूर्तता लागणारे पेपर्स हे पूर्ण आहेत, त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स नीट भरलेली आहेत, त्याचे धर्मदाय आयुक्तांकडे जे रिटर्न्स जावे लागतात तेही त्यांनी व्यवस्थित भरलेले आहेत, त्यांचा कार्य अहवाल नीट आहे आणि त्यांनी केलेला कामाचा इम्पॅक्ट हा लाभार्थींपर्यंत पोहोचतो आहे, अशी माहिती या निमित्तानं जर आम्हाला तुम्ही सेवावर्धनच्या माध्यमातून करून दिली तर CSR देणाऱ्या कंपन्या सुद्धा या ग्रामीण भागामध्ये जिथे खरी गरज आहे तिथे आपला निधी देऊ शकतील. आणि म्हणून मानांकन देण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू करा असा त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे सेवावर्धिनीने स्वतःचं मानांकनाचं एक मॉडेल या निमित्ताने तयार केलेलं आहे. आणि गेल्या वर्षी 25 संस्थांनी या मानांकनाकरता आपली नावं नोंदवली आणि या 25 संस्थांचं मानांकनाचं काम आता सेवावर्धिनी पूर्ण केलेलं आहे. यावर्षी 30 एप्रिलपर्यंत सेवा संस्थांनी याच्याकरता नोंदणी करावी असं आवाहन आम्ही केलेलं आहे आणि याही वेळेस अशाच 25-26 संस्था याच्यामध्ये भाग घेतील अशी आम्हाला नक्की खात्री आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीनिमित्त एक अभिनव प्रकल्प सेवावर्धिनी हाती घेतला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पायऱ्यांच्या विहिरी, ज्याला आपण मराठीमध्ये बारव असं म्हणतो, अशा बांधल्या, जेणेकरून पाण्याचा प्रश्न लोकांना भेडसावू नये. त्यांनी बांधलेले घाटही नर्मदा किनारी ही अतिशय उत्तम स्थितीमध्ये अजून आहेत. गोदावरी पण नदी काठी नाशिकला बांधलेले त्यांनी घाट आज सुद्धा उत्तम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी बांधलेल्या बारवा सुद्धा अशाच प्रकारे एक कलात्मक कन्स्ट्रक्शनचा उत्तम नमुना आपल्याला म्हणून पाहायला मिळतात. परंतु आज या बारावांची स्थिती मात्र अत्यंत दयनीय झालेली आहे. लोकांनी अक्षरशः त्याचा उकिरडा केलेला आहे आणि पाणी आम्हाला मिळत नाही, आम्हाला टँकर द्या अशी लोकांची मागणी असते. गावामध्ये उपलब्ध असलेला आपला सांस्कृतिक वारसा त्याच्याकडे दुर्लक्ष करून आता आपण दुर्दैवीपणे सरकारकडे टँकर द्यावी अशी भीक मागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अशा बारवा आपल्याला पुनर्जीवित करता येतील का आणि त्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे का याच्यावर सेवावर्धिनीने विचार केला आणि या अहिल्यादेवींच्या 300व्या जन्मशताब्दीनिमित्त
300 नाही पण किमान 100 बारावा तरी आपण पुनर्जीवित करू शकलो आणि त्याचा पुनर्वापर झाला तर त्यांना ती योग्य श्रद्धांजली ठरेल, मानवंदना ठरेल असं मला वाटलं. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प असा प्रकल्प सेवावर्धिनी सुरू केलाय. यातही हा सेवावर्धिनीचा प्रकल्प नाही, या प्रत्येक बारव्यामध्ये आमच्याबरोबर एक त्या भागात काम करणारी सेवा संस्था ही नक्कीच जोडलेली आहे. त्यामुळे अशा संस्थेच्या मदतीने बारावा, त्या गावातल्या बारावा शोधणं आणि सार्वजनिक ज्या बारावा आहेत त्यांची दुरुस्ती करणं, त्या स्वच्छ करणं, त्याचे बुजलेले झरे पुन्हा मोकळे करणं आणि आलेलं पाणी हे शास्त्रीय पद्धतीने गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीजमध्ये टेस्ट करून ते पिण्यायोग्य आहे की नाही याची परीक्षा करून घेऊनच मग ते पाणी प्रत्यक्ष वापरण्याकरता उपाययोजना करणं, असं थोडक्यात या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. हे काम करत असताना लोकांचं तर सहकार्य आवश्यक असतं, तसंच सरकारी खात्यांची पण आम्हाला मदत लागते. मग ती ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल. जेजुरीमध्ये पहिल्यांदा हे काम आम्ही सुरू केलं, त्यालाही आम्हाला CSR उपलब्ध झाला. माइंड टिकल नावाची कंपनी पुण्यामधली, त्यांनी आम्हाला याच्याकरता अर्थसहाय्य केलं. आणि बंगाळी बारव म्हणून जिथे जेजुरीमध्ये वाहनतळाची जागा आहे त्या जागी त्याच्या शेजारी ही बारव आहे. ही बारव पहिल्यांदा दुरुस्त करण्यात आली, स्वच्छ करण्यात आली आणि सुदैवाने पाण्याचं टेस्टिंग केल्यानंतर ते पाणी पिण्यास योग्य आहे असा सरकारी अहवाल सुद्धा आम्हाला प्राप्त झाला. नगर परिषदेकडे आम्ही ती बारव सुपूर्द केली आणि आज नगर परिषद त्या बारावेचं पाणी रोज वापरते आहे. जवळपास 1,00,000 लिटर पाणी रोज त्या विहिरीचं हे नगर परिषद त्याचा वापर करते. पाण्याला चोहोबाजू, त्या विहिरीला चोहोबाजूने आपण आता संरक्षक कठडा बांधलेला आहे आणि त्याच्यावर आता सोलर पंप बसवला आहे, जेणेकरून आतमध्ये परत कचरा जाऊ नये, लोक उतरू नयेत, पाणी खराब करू नयेत म्हणून सोलर पंपची आपण आता सोय केली आहे. सोलर पंप बसवण्यामुळे एरवी वीज जरी गेली तरी सोलर पंप मात्र चालू राहतात आणि त्यामुळे निर्विघ्नपणे 24 तास ते पाणी उपलब्ध राहील अशी सोय या निमित्ताने निर्माण करण्यात आली आहे. जेजुरीमध्ये आणखीन 2-3 बारावा सेवावर्धनच्या माध्यमातून अशा दुरुस्त करण्यात आल्या आणि आजपर्यंत 100 पैकी जवळपास 25 बारावा मध्ये अशा प्रकारचं सोलर पंप बसवून त्या पाण्याचा पुनर्वापर हळूहळू सुरू झालेला आहे. हे करत असताना आणखीन काही बारावा, ज्याला ऑर्नामेंटल बाराव म्हणतो, की अतिशय सुरेख बारावा आहेत. त्यातलीच एक बाराव नेवासा तालुक्यामध्ये पिचडगाव या गावामध्ये आहे. त्याला मुक्ताई बाराव असं त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळातली किंवा त्यांच्या आधीच्या काळातली ती बाराव आहे. त्याची एक दंतकथा अशी सांगतात की ही 4 भावंड जेव्हा पैठणवरून शुद्धीपत्र घेऊन परत आळंदीला परतत होती तेव्हा वाटेत मुक्ताईला प्रचंड तहान लागली आणि तहानेने व्याकुळ झालेली मुक्ताई असं म्हणाली की आता जर मला पाणी मिळालं नाही तर माझं जगणं काही खरं नाही. म्हणून जवळच्या गावामध्ये, त्या पिचड गावामध्ये त्यांना जेव्हा विहीर दिसली तेव्हा मुक्ताई धावत त्या विहिरीमध्ये उतरली आणि पाणी पिणार तेवढ्यात गावकरी धावत आले आणि त्यांनी सांगितलं की हे पाणी पिऊ नका, हे पाणी विषारी आहे. मुक्ताई म्हणली आता पाण्या वाचून माझा जीव जाणारच आहे तर पाणी पिऊन मी जीव देते. पण आश्चर्य असं झालं की मुक्ताईने पाण्यामध्ये हात घातला आणि ते पाणी शुद्ध झालं. अशी एक दंतकथा त्या सांगितली जाते. या 4 भावंडांच्या पदस्पर्शाने एका अर्थाने पावन झालेली ती विहीर आहे. पण या मधल्या काळामध्ये आपण जसं बघतो तसं याही विहिरीकडे दुर्लक्ष झालं आणि एक दुर्लक्षित असलेली बारव अशी त्याची स्थिती होती. ती आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलं की अशी अशी आमची बारव आहे, ती दुरुस्त करा. आणि आता ती दुरुस्त करण्याचं काम सेवावर्धनने हाती घेतलं. त्यालाही आम्हाला टाईमवाला फाउंडेशन म्हणून आहे, त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि आजच्या घटकेला ती बारव जवळपास पूर्ण झालेली आहे.
स्वच्छता, आजूबाजूची स्वच्छता करणं, त्याला कंपाऊंड घालणं, अशी किरकोळ कामं आता शिल्लक राहिलेली आहेत. त्यालाही पाणी उपलब्ध आहे आणि एक उत्तम बारव त्या ठिकाणी आता जनतेच्या करता खुली झालेली आहे. लवकरच त्याचा उद्घाटन समारोह केला जाईल. त्या ठिकाणी या चारही भावंडांचं म्युरल्स करावे, पुतळे करावे, असे अनेक सूचना आता या निमित्ताने येत आहेत. तर त्याच्यावरही आता सेवावर्धींनी विचार चालू आहे. योग्य संधी मिळाली, तिथली स्वच्छता पूर्ण झाली, बारीक सारीक कागदपत्राची जी पूर्तता होणं गरजेचं आहे ती झाली की त्याचा उद्घाटन समारंभ पण केला जाईल. त्याचबरोबर शेवगाव तालुक्यामध्ये एक खामपिंपरी म्हणून गाव आहे, तिथेही अशाच प्रकारची एक बारव आम्हाला मिळाली. त्याचंही मी आत्ता इथे येईपर्यंत ची बातमी अशी आहे की त्याची प्राथमिक खोदाई झालेली आहे आणि आता बारव्याचं आणखीन काय काय गोष्टी कराव्या लागतील याच्याकरता आमचं तज्ज्ञ पथक आता लवकर तिथे जाईल आणि ही बारव लवकरात लवकर पूर्ण होईल अशी स्थिती आहे. तेव्हा आता गावोगावाहून ह्या सगळ्या बातम्या ऐकल्यानंतर ही माहिती जेव्हा आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकतोय तेव्हा आमच्या गावात अशी विहीर आहे, तुम्ही येऊन ती बघावीत आणि सेवावर्धींनी ती आम्हाला दुरुस्त करून द्यावीत, अशा मागण्याही या निमित्ताने सेवावर्धींकडे येत आहेत. गावागावामध्ये अशा अनेक बारवा आहेत असंही लक्षात आले. जवळपास 5,000हून जास्त बारवांची नोंद महाराष्ट्र सरकारकडे आहे. या सगळ्यांपर्यंत पोहोचणं आत्ता जरी शक्य नसलं तरी जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त बारवांचं पुनरुज्जीवन करावं आणि त्या पुनर्वापरामध्ये येतील याच्याकरता प्रयत्न करावेत आणि त्याकरता गावची समिती नेमून ते पाणी योग्य पद्धतीने वापरलं जाईल याच्याकरता प्रयत्न करावा, असा सेवावर्धींचा उपक्रम या सेवा संस्थांना बरोबर घेऊन आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आता चालू आहे.